नगरसेवक सुनील चौधरी स्वतः उभे राहून करून घेत आहेत प्रभागाचा विकास। प्रभागाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याची व्यक्त केली भावना। धरणगाव नगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 8 चे नगरसेवक सुनील चौधरी यांनी निवडून आल्यापासून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी चंग बांधला आहे। फोन करताच नगरसेवक पदाचा अभिमान न बाळगता ते लागलीच नागरिकांच्या समस्यांची दखल घेतात आणि प्रशासन यंत्रणेला कामाला लावून समस्या तात्काळ सोडवतात। इतकंच नव्हे तर स्वतःच्या कामाच्या वेळी हजर राहून ते काम पूर्ण होईस्तोवर त्या कामाचा पाठपुरावा ते करीत आहेत। नागरिकांनी त्यांच्या या तात्काळ करीत असलेल्या जनसेवेचे व विकास कामांचं कौतुक केलं असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत। सुनील भाऊ नगरसेवक निवडल्यापासून खरोखरच खूप चांगलं काम करतायत। म्हणजे क्षणात त्यांना फोन केल्याबरोबर दुसऱ्या 5 मिनिटात ते हजर होतात आणि कुठली समस्या असली तर अगदी युद्ध पातळीवर ते सॉल्व्ह करतात। आमच्या जैन मंदिराजवळचे या गटारीचा प्रश्न होता आणि बऱ्याच दिवसापासून काय व्हायचं की गटारीत घाण अडकल्यामुळे पाणी रोडवर यायचं आणि मंदिरात जाणाऱ्या लोकांना भरून सोडून दिसून यायचे, पण या ठिकाणी त्या दूषित पाण्यामुळे प्रॉब्लेम खूप यायचा। पण ही आमची समस्या सुनील भाऊंना सांगितल्याबरोबर त्यांनी 1-2 दिवसात ती सॉल्व्ह केली। खूप खूप सुनील भाऊ धन्यवाद। असंच कार्य करत राहा आणि यशस्वी व्हा। धन्यवाद। नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असून मला माझ्या प्रभागातील मतदारांनी निवडून दिल्याबद्दल त्यांचे माझ्यावर उपकार असून पुढील 5 वर्षात मी त्यांच्या उपकाराची परतफेड करायची असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं। 8 प्रभागामध्ये या दिवसापासून निवडून आलो, 21 रिजल्ट लागलाय। त्या दिवसापासून मला ज्यांनी ऑनलाईन फोन केला असेल ती समस्या सोडण्यासाठी मी अगोदर 3 मिनिटं पण घेत नाही। राहुल भाईचे साक्षी आहे उदाहरण। दादांनी मला फोन, राजीव दादांनी फोन, दिलीप दादांनी फोन, सगळ्यांनी जेव्हा तर मी तत्पर आहे, कारण की मला यांनी मतदार दिले, माझ्यावर यांचे उपकार आहेत लोकांचे। येणाऱ्या 5 वर्षामध्ये मला परतफेड करायची। ज्यांनी जे काही प्रश्न माझे सांगतील ते 100% मी निवारण करेल। यासाठी मी कटिबद्ध आहे आणि मी स्वतः कॉमनमॅन, मी फील्डवर जाऊन काम करतो। मी सेलिब्रेशन बीजेपी आणि त्यांनी इंटेलिजमेंट करत नाही। मी स्वतः पहिले दगड काढू लागलो आणि मग मी लोकांना सांगितलं आणि असंच कार्य मी नेहमी चालू ठेवेल। कुठलाही प्रकारचा दादाने मला शब्द टाकला, राहुल दादाने टाकला, राजू दादाने, तो कधी खाली पडू देणार नाही। येणाऱ्या 5 वर्षामध्ये माझं वार्ड तुम्हाला सुंदर दिसेल, विकास दिसेल आणि विकासाचे जोरात पुढच्या वेळी मी कामाला येईल। प्रसंगी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे सचिव डॉक्टर मिलिंद डहाळे, महाविद्यालयाचे संचालक तथा माजी नगरसेवक श्री अजय शेठ पगारिया, सकल जैन समाजाचे अध्यक्ष राहुल जैन, श्री राजू शेठ ओस्तवाल, श्री दिलीप गुप्ता, श्री डेडिया काका, श्री महेश आहेरराव आदी मान्यवर उपस्थित होते। लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी विनोद रोकडे, धरणगाव। तिकडे जाऊ ना, तर तिथं असंच एक प्रॉब्लेम आहे। तो प्रॉब्लेम आम्ही सुनील भाऊंना दाखवलेला आहे प्रत्यक्ष जागेवर आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की तोही लापा करून लवकरात लवकर आम्ही प्रश्न मार्गी लावू। आणि तिथंही एक 500 मीटरचा रोड अपूर्ण राहिलेला आहे मागच्या काळामध्ये, तर तोही आम्ही पूर्ण करण्यासाठी त्यांना विनंती केलेली आहे। तर ते प्रशासनाच्या मागे लागून तेही आमचं काम पूर्ण करतील अशी आशा करतो। सुनियोजित कार्य सतत पुढे चालू ठेवावं आणि उत्तुंग भरारी घ्यावी। खूप खूप धन्यवाद। लोकनायक न्यूज